पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये 19 मे रोजी एका अल्पवयीन मुलाने चालवलेल्या पोर्श कारने एका मोटरसायकलला उडवले। या अपघातामध्ये एक तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला आणि ज्यामुळे अपघात झाला ती गाडी चालवणाऱ्या 17 वर्षाच्या मुलाला 300 शब्दात निबंध लिहिण्याच्या अटीवर 12 तासात मिळालेला जामीन, त्याला पोलीस स्टेशनमध्ये घरच्यांनी पिझ्झा बर्गर खाऊ घातल्याची बातमी आणि एका मोठ्या लोकप्रतिनिधीने पोलीस स्टेशनमध्ये जाणं, या सगळ्या गोष्टींनी महाराष्ट्रातील लोकांना धक्का बसला। सोबतच या गोष्टीची चर्चाही रंगली होती। या सगळ्यात पोलिसांवरही आरोप करण्यात आले होते। या घटनेतील आरोपी वेदांत 12वी पास झाल्याचा यश साजरं करण्यासाठी तो पार्टी करायला पबमध्ये गेला होता, अशी माहिती पुढे आली। पुण्यातील ब्रह्मा कॉर्पोरेशन या नामांकित बांधकाम व्यावसायिक असलेल्या विशाल अग्रवाल या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा पोर्श कार चालवत होता आणि पुण्यातील कल्याणी नगरमध्ये या पोर्श कारने रात्री 2:30 वाजताच्या सुमारास दुचाकीवरून निघालेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोघांना धडक दिली आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। यानंतर मोठा जमाव त्या ठिकाणी जमा झाला। या जमावाकडून आरोपीला थोडीफार मारहाण करण्यात आली असंही सांगण्यात येत आहे। सोबतच या गाडीला नंबर प्लेट नसणं आणि ही गाडी भरधाव वेगाने दोघांना उडवते ही अतिशय गंभीर बाब आहे। मिळालेल्या माहितीनुसार वेदांत आपण दारू पितो हे वडिलांना माहित होतं, त्यांनीच पोर्श कार घेऊन जायला सांगितलं आणि गाडी चालवण्याचं ट्रेनिंगही मी घेतलेलं नाही असं पोलिसांसमोर कबूल केल्याचं सांगण्यात येत आहे। त्यानंतर त्याचा अल्कोहोल रिपोर्टही निगेटिव्ह आल्याचं सांगण्यात येत आहे। या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला। यामध्ये वेदांत किती वेगाने गाडी चालवत होता हे स्पष्ट झालं। दुसऱ्या फुटेजमध्ये वेदांत पबमध्ये बसलेला होता आणि तो दारूही पिताना दिसत आहे। त्यानंतर त्याला 12 तासात जामीन कसा मिळाला असा प्रश्न नागरिकांकडून आणि मृतांच्या नातेवाईकांकडून विचारण्यात येत होता। जरी विशालला जामीन मिळाला असला तरी पोलिसांनी वेदांतचे वडील विशाल अग्रवाल आणि वय बसत नसतानाही ज्या हॉटेलमध्ये त्याला दारू मिळाली त्या हॉटेलचे मालक आणि मॅनेजर यांच्यावर गुन्हे दाखल केले। यात सोमवारपर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती। नंतर विशाल अग्रवाल यांना अटक होणार अशी चर्चा झाली आणि त्यानंतर ते फरार झाले। पण मंगळवारी सकाळी पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून त्यांना अटक केली। विशाल अग्रवाल यांच्यावर कलम 75, 77, कलम 3, 5 आणि 199 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। हा अपघात रविवारी सकाळी झाला। त्यानंतर वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे पोलीस स्टेशनमध्ये गेले। त्यानंतर अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, पण टिंगरे यांनी मी तिथे लोकप्रतिनिधी असल्यामुळे पाहणी करण्यासाठी गेलो होतो, सोबतच पोलिसांना दोषींवर कारवाई करण्याचे आदेशही दिले असं स्पष्टीकरण दिलं। या प्रकरणात पुणे पोलिसांवरही टीका करण्यात आली। वेदांतला जामीन मिळेल अशी कलम का लावण्यात आली, सुट्टीच्या दिवशीच त्याला न्यायालयात हजर का करण्यात आलं आणि पोलिसांनी त्याच्या जामिनाला विरोध का नाही केला, असे बरेच आरोप पोलिसांवर झाले। यानंतर पोलीस आयुक्तांनी यावर स्पष्टीकरण दिलं। ते म्हणाले, जेव्हा जामिनावर सुनावणी झाली तेव्हा पोलिसांनी 2 मागण्या केल्या होत्या की त्या मुलावर संज्ञान आरोपीप्रमाणेच कारवाई व्हावी आणि त्याला 14 दिवस निरीक्षण गृहात ठेवण्यात यावे, पण न्यायालयाने या दोन्ही मागण्या फेटाळल्या आणि त्यांच्या न्यायालयीन हक्कानुसार त्याला जामीन देण्यात आला। आणखी ते म्हणाले, जर अल्कोहोल टेस्ट निगेटिव्ह आली तरी त्यांना दारूचं 48,000 भरलेलं बिल आणि बारमधलं सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहे। सोबतच पोलीस जामिनाविरोधात न्यायालयात अपील करणार आहेत असंही त्यांनी सांगितलं। या अपघातात मूळ मध्य प्रदेशच्या असलेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोघांचा मृत्यू झाला।